1 वाटी मैदा घेतलेला आहे, ते पण चाळलेला आहे. त्यानंतर एक खोबरा छान असं बारीक किसून घेतलेला आहे बघा. त्यानंतर 1 वाटी तेल घेतलेलं आहे, ते आपल्याला थोडंसं गरम करायचंय. आणि 1 छोटी वाटी साखर आणि ह्या 2 विलायच्या हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. साखर वाटून बारीक झालेली आहे. आता आपण तेल गरम करूया. तेल गरम झालेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं गोल बनवून घ्यायचं आणि असं हलक्या हाताने तेल टाकायचंय. आणि त्यानंतर हळूहळू असं पूर्ण तेल आपल्याला ते पिठामध्ये मिक्स करायचे, जेणेकरून आपले जे करंजा आणि मोदक आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी होतात. आपलं तेल गरम होईपर्यंत आपण एक लाटी बनवून करंजा तयार करूया. अशी लाटी बनवून यांना असं गोल पुऱ्या काढून घेणार आहे. किती छान लुक आले बिना करंजीच्या साच्याचं आपल्या करंजीला. तर आपण तिला आता तळून तेल गरम झालेले त्यामध्ये टाकूया. हलका गुलाबी कलर आला की आपल्याला त्या काढून घ्यायच्यात. आपल्याला मंद आचेवर ह्या तळून घ्यायच्यात. फुल गॅस जर केला आपण तर ह्या करपतील. तर बघा यांना थोडासा गुलाबी कलर आलेला आहे. गॅस बघा मी एकदम कमी ठेवलेला आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं. बघा किती छान कलर आलाय. आपल्या बाप्पाला नक्की आवडणार.